मी आले होते जनगणना करायला, पण तुम्ही मुलांचं काहीतरी म्हटलात ना? काय आमचा एक नातू आहे, आता 6 वर्ष झाले. त्याला ह्याच्यापासून नर्सरी पासून नर्सरी त्याची आळंदीमध्ये झाली, 40,000 खर्च आला. आणि एलकेजी युकेजी वडवणीत झाली, तिथं पण 40-40 आला. आता पहिलीला जायला त्याला मी कमी जास्त गाडी जाणं येणं असं 1.5 लाख रुपये खर्च केला. त्याच्यामुळे आता वाटायला की ते 1.5 लाख रुपये अशी शाळा झाल्यापर्यंत त्याच्या नावावर टाकले असते बँकेत. मग तेच सांगतोय तुम्हाला, काय करायचं तुम्हाला, मुलावर खर्च करायचा आहे ना, तुम्ही मोठं झाल्यानंतर करा 8वीच्या पुढे. पण तोपर्यंत आपल्या गावातल्या शाळेत, जिल्हा परिषद शाळेमध्ये टाका त्याला. जिल्हा परिषद मध्ये एक तर खर्च काहीच नाही, आणि जे इंग्लिश स्कूलला होते ते आपल्या जिल्हा परिषदलाही होते. इंग्लिश स्कूलला शिकून तुम्ही त्याला मराठीमध्येच बोलणार का इंग्लिशमध्ये बोलणार? टीव्ही इंग्लिशमध्ये बघणार का तो मराठीमध्ये बघणार? त्याला इथं न्यूजपेपर आहेत का वाचायला इंग्लिश मधले? नाही. शेवटी त्याला मराठी शिकणं भागच आहे की नाही? मग त्याला मराठी आलं पाहिजे ना चांगलं, मराठी चांगलं आलं पाहिजे, इंग्रजी आलं पाहिजे. आणि मग होतं काय बघा, तिकडे इंग्लिश स्कूलला ए जातं 8 दिवस, बी जातं 8 दिवस, त्याच्यामध्ये किती वेळ जातो. इथं आपल्याकडे सगळे विषय इथं होतात जिल्हा परिषदमध्ये. नाही, आता ह्या वर्षी टाकायचे, आता इथेच टाकते. आणि हे जे आता खर्च करायचं का तेच त्याच्या नावावर बँकेमध्ये समजा ते पैसे टाकून त्याला 9वी-10वीला कामाला ते पैसे तुम्ही तसेच साठवून ठेवा. आणि मोठे झाल्यानंतर मग चांगले क्लास लावा, चांगल्या ठिकाणी कॉलेजला त्याचं ऍडमिशन घ्या, तेव्हा खर्च करा. आता लहान असताना मुलाला आवश्यक काय आहे? लिहिता येणं आणि वाचता येणं, बरोबर आहे की नाही? ती जिल्हा परिषद शाळा शिकवते. आणि इथं गावातल्या शाळेत असलं म्हणजे काय होईल, दुपारी तुमच्याकडे येईल, संध्याकाळी शाळा सुटल्यावर लवकर येतं, थकत नाही. बसमध्ये बसायचं, गर्दीत जायचं, दुसऱ्या गावाला यायचं. आतापासून त्या लेकराला किती प्रवास आहे. नाही एवढे पैसे भरून किती थंडीचं लय बेकार वाटत होतं ना. एक 8 दिवसामध्ये 4-4 दिवस त्याला थंडी बंद केलं. थंडी आहे, ऊन आहे, वारा, पाऊस, हो की नाही? नाही, आता ह्या वर्षी नाही बघा. आता मला आवडलं बघा तुमचा निर्णय. आता तुम्ही काय करणार? आता असंच करणार. शाळा आवडते, खाजगी शाळा, आपली जिल्हा परिषद सरकारी शाळा असते. मी शाळा चालू झाल्या तुम्हाला भेटते आणि तिचं ऍडमिशन इथं घ्या. नक्की नक्की नक्की. तुमचं खूप अभिनंदन आहे. असेच पालकांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले विद्यार्थी टाकण्याचा निर्णय घेतला पाहिजे. देणारे असले ना बरोबर डोक्यात बसते. आमच्या डोक्यात काय असते, लेकर इंग्लिश स्कूलला टाकायचे, लेकर इंग्लिश स्कूलला टाकायचे. ते झाक झोक, ते कपडे, ते टाय, सूट बूट याच्याकडे बघण्यापेक्षा विद्यार्थ्याला दररोज काय होतं हे बघितलं पाहिजे ना. नक्की या, तुमचं आपण ऍडमिशन करून देऊ. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आणखी कुणाला सांगा की आपल्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्येच प्रवेश घ्या म्हणून. नाही ही शाळा चांगली आहे.